और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डायरेक्टली चालू कशी झाला तुम्ही परत तोको भी मांडा नाही मॅडम तुम्ही परत तोको भी मांडा तुम्ही तोको भी मांडा विद्यार्थ्यांना आम्हाला हल्ला केला त्याचे परमिशन घेतली माननीय पीठासीन महोदया जब पुलिस कर्मचारी किसी भी तरह का नियम का पालन नहीं करते हुए विद्यार्थियों से छोटे-छोटे बच्चों पे मारहानि कर सकते हैं तो क्या ये सभा के सदस्य बिना तहकूबी का बता दिए ये सभा में तहकूबी कर सकते हैं? माता जी ये जो भी दिल्ली में हुआ है ये बहुत गलत हुआ है। विद्यार्थियों के साथ हुआ है, छोटे छोटे बच्चों के साथ हुआ है, बुजुर्गों के साथ हुआ है। पण अजून सन्माननीय पीठासीन अधिकारी हा विषय या लोकांना जर इथे घोषणाबाजी करायची त्यांनी दिल्लीला जावं हा विषय इथला नाहीये। सन्माननीय पीठासीन अधिकारी हा विषय इथला नाहीये। तुम्हाला अधिकार करायचा तर तुम्ही दिल्लीला जा। इथे मला आयलँड डोंगरच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सभागृह आहे। तुमचा जो काही निषेध आहे तो तुम्ही दिल्लीला जाऊन करा। राज्य सरकार इथे नको ठरवतील ना आपल्याकडे विषय तुमच्यात असेल हे तर तुम्ही दिल्लीला जा इथे ना जंतर मंतरवर आणि सभा हा विषय इथला नाहीच आहे। 118 पोलीस जखमी झाले आता काय पोलीस काय बघणार बघत राहणार काय आम्ही मुलांच्या सपोर्टमध्येच आहोत पण जो हल्ला पोलीस देश आज अफसर मी सभाने सदस्य पहिला ऐकून घ्या। सभाने सदस्य पहिला तुम्ही ऐकून घ्या। तोको भी अजून दाखल झालेली नाहीये। त्या आधी तुम्ही कशी बोलताय त्याला तोको भी मांडलेली आहे। मी अजून दाखल केलेली नाहीये। मला पहिले तोको भी पहिले विषय पत्रिका तर चालू होऊ द्या। विषय पत्रिका चालू होऊ द्या। माननीय पीठासीन अधिकारी माननीय पीठासीन अधिकारी या सभेचं समाजशास्त्र आहे एखादी तहकुबी मांडायची असेल तर ते मांडायला हवी होती असं देशाची शांती भंग करताय। दिल्ली पोलिसांना काय विषय करतो आम्ही संविधानाचा देश आहे आणि आज तिथे हुकुमशाही चालू आहे दिल्लीमध्ये कशासाठी दिल्ली पोलिसांनी तिथे सन्माननीय सदस्य तुम्ही आधी बसा ना। नाही तुम्ही आधी बसा चर्चा उद्या मग बोला त्याच्यावर चर्चा उद्या मग बोला तुम्ही आणि बघा
फोन आणि नका. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी महासभा तहकूब करण्याची मागणी करत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. महासभा सुरू होताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. त्यांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर नगरसेवकांनी राष्ट्रध्वज फडकवत इन्कलाब जिंदाबाद घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजीमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. अखेर वाढता गोंधळ आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता केडीएमसीची महासभा तहकूब करण्यात आली. या आंदोलनावरून महासभेत युतीमध्ये जुंपली. या गदारोळामुळे सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महापौरांनी सुरुवातीला महासभा 10 मिनिटांसाठी तहकूब केली. मात्र कामकाज पुन्हा सुरू होताच ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक पुन्हा घोषणाबाजी करू लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. काही काळ सभागृह घोषणांचा सामना रंगला. अखेर महापौरांनी आवश्यक विषय मंजूर करून महासभा तहकूब केली. मात्र या आंदोलनानंतर युतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले. या घटनेनंतर महायुतीतील मतभेद उघड झाल्याचं चित्र दिसून आलंय. भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मनसेवर टीका करत एकीकडे सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे आंदोलन करायचे ही दुटप्पी भूमिका आहे. मनसेनं आंदोलन करायचं असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडावा असा सल्ला दिलाय. मी आपल्या सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांबद्दल आम्ही सर्व संवेदनशील आहोत. जे विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी संवेदनशील आहे. परंतु आज ज्या पद्धतीने मनसे आणि उबाटानी जे या गदारोळ या सभागृहामध्ये केला, ही आंदोलन करण्याची जागा नाही. आपली भूमिका आपल्याला मांडायची होती तर आपण योग्य प्लॅटफॉर्मवरती मांडली पाहिजे. आणि एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलन करायची, ही दुटप्पी भूमिका घेऊन काही लोक आंदोलन करत होते. त्यांचा फक्त मीडियामध्ये येणं आणि आंदोलन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन होतं. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. नाही, वंदे मातरम तर आम्हीच घोषणा देत होतो. वंदे मातरम, भारत माता की जय आणि या घोषणा तर आमच्याच होत्या. जय श्रीरामच्या घोषणा आमच्याच होत्या. पण जाणून बुजून सभागृहाला वेठीस धरणं हे कुठेतरी योग्य नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आज महत्वाचे विषय आज सभागृहाच्या समोर होते. कल्याण डोंबिवली शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे विषय आज सभागृहासमोर होते. आम्ही पहिलेच सांगितलं की विद्यार्थ्यांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, परंतु चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणं हे योग्य नाही. एकीकडे सत्तेत सहभागी होणं आणि दुसरीकडे आंदोलन करणं ही दुटप्पी भूमिका काही पक्षांची आम्हाला पटलेली नाही. त्यांनी जर एवढंच त्यांना वाटत असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि सत्तेतनं बाहेर पडावं. मनसेचे लोक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत होते. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी इथला सत्तेतला सहभाग सोडा, म्हणजे सत्तेतला मलिदा खायसाठी ते सत्तेमध्ये राहायचं आणि एकीकडे तिकडे मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचं. म्हणजे हे त्यांच्या नेत्यांसारखीच त्यांची देखील भूमिका दुटप्पी आहे असा आमचा आरोप. यावर मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. हा सत्तेचा नव्हे तर देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. देशाचं भवितव्य जे विद्यार्थी ते त्यांच्या भवितव्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी 22 दिवस झाले आंदोलन करतायत. शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने उपोषण करतात, आंदोलन करतात. अशा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या आलेल्या आई बहिणींवर आज दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला, अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्याला तुडवलं अक्षरशः. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही आज सभागृह पूर्णपणे स्थगित करून टाकला. नाही बघा, शिवसेने बघा, जय श्रीरामच्या घोषणा आम्ही दिल्या, वंदे मातरमच्या घोषणा आम्ही दिल्या. याच्या पलीकडचा हा विषय, देशाच्या भवितव्याच्या,
ज्या तुम्ही देशाचे भवितव्य जे आहे त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करता, ते पण अमानुषपणे. देशाच्या भवितव्यासाठीच बसलेत विद्यार्थी. भाजपकडनं विरोध या ठिकाणी दिसला, सत्यता तुम्ही बाहेर पडा अशा प्रकारचे मनसेला सांगितलं गेलं. बघा, सत्तेसाठी चाललेलं नाही, देशाच्या हितासाठी चाललेला हा लढाई आहे आमचा. भारत माता की दरम्यान केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी मनसे सत्तेत कायम असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गट आणि मनसेनं आंदोलनासाठी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. अचानक आंदोलन सुरू करणं योग्य नव्हतं. मात्र मनसे आमच्यासोबत सत्तेत आहे आणि पुढेही राहणार आहे असं त्या म्हणाल्या. मनसे आमच्यासोबत आहे, पण यापूर्वी त्यांनी काही कल्पना दिली नाही आणि त्यांनी तरतुबी मांडली नव्हती. मी त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तरतुबी मांडलेली नाही आहे, नियमाप्रमाणे जे बसते आपण त्याच्यानुसारच आपण सभा चालूया. त्यांची तरतुबी नसताही त्यांनी ते गदारोळ चालू केला. त्यानंतर उभाटा जे आहेत त्यांनी तरतुबी दिली होती, पण मी ते टेबलही केली नव्हती. आणि जो नियम सांगतो की सभा चालू होऊ द्या, त्यानंतर तुमची तरतुबी आणि त्याच्यावरती चर्चा होऊ द्या, त्यांनी चर्चा न करता डायरेक्टली उठले आणि विरोध करायला लागले की सभा तहकूब करा. पण तरी पण मी 10 मिनिटांसाठी तहकूब केलेली होती आणि तहकूब 10 मिनिटांसाठी करून आम्ही जेव्हा विषयपत्रिका चालू केली तरी त्यांचा तिथं गदारोळ चालूच होता. नाही, असं होणार नाही. ते आता आमच्या सत्तेत आहे, आम्ही सत्ताधारी आहोत, तर आम्ही भाजप हे आमच्या सोबतच आहे आणि आज आम्ही ते एकत्रच आहोत. जे कामकाज चाललंय त्यांचं फक्त एवढंच होतं की जिथे आज दिल्लीला जे झालो आहे त्यासाठी फक्त त्यांचा विरोध होता, बाकी त्यांच्या कुठलाही असा विरोध नाही. आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. आता घोषणा देणं हे त्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी आपण त्यांना थांबवलं होतं की तुम्ही घोषणा चालू ठेवताय पण बस झालं, आता तुम्ही बंद करा. पण आता त्या घोषणांसाठी त्यांना विरोध आपण किती करू शकतो ते ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना प्रत्येक वेळेस वारंवार सांगितलेलं होतं की तुम्ही या घोषणा देऊ नका. तुम्ही जी माझ्याकडून तहकुबी मागितली होती, मी तुम्हाला ते 10 मिनिटांसाठी तहकूब केलेले होते, तरी त्यांच्या त्या घोषणा चालूच होत्या. आज या ठिकाणी जात पात धर्म पंथ पक्ष सगळं बाजूला ठेवून मी भारतीय आणि संविधानाच्या बचावासाठी आणि लोकशाहीच्या बचावासाठी जे देश पेटलेला आहे आणि त्यातलाच भाग हा सभागृह आज पेटलं होतं. परंतु या ठिकाणी मी त्या लोकांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की ते तिथे बसलेले होते सत्तेवर, परंतु त्यांनी या आंदोलनामध्ये पाठिंबा दिला, सहकार्य केलं. मी त्या सर्वांचं भारतीय म्हणून अभिमानाने अभिनंदन करेन. आणि हे आंदोलन जात पात धर्म पंथ पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी लोकशाही वाचवण्यासाठी हे आंदोलन होतं. आणि हा निषेध जो होता या ठिकाणी मी मनसेच्या सर्वच नगरसेवकांचं मनापासून आभार व्यक्त करेन. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.